रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये वरदविनायक महडचा अष्टविनायकापैकी एक गणपती आणि आज आपण आलेलो आहोत त्याच ठिकाणी अगदी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। तर चला, तर नमस्कार, डेस्क मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। या भक्तिमय चॅनलमध्ये पुन्हा एकदा आज नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। अगदी तीर्थक्षेत्र, आपल्या आवडीचं हिंदू धर्मातील एक तीर्थक्षेत्र अष्टविनायकापैकी एक गणपती म्हणजेच वरदविनायक महडचा गणपती। तर पाली आणि म्हणजेच सुधागड आणि महड हे अगदी एकाच जिल्ह्यामधले गणपती अष्टविनायकापैकी एक। तर त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि प्रथमतः इथं आपल्याला आलेलं आहे दत्त मंदिरच आणि त्या दत्त मंदिरातच राहू, केतू आणि शनी यांचं सुद्धा मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं। तर अगदी मुख्य मंदिराच्या पाठीमागच्या साईडलाच हे दत्त मंदिर आणि राहू, केतू आणि शनी यांचं सुद्धा हे छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। तर या ठिकाणी आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं आणि एकदम जुन्या पद्धतीची शनी देवाची मूर्ती, राहू आणि केतू सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तसंच अगदी सुंदर मनमोहक ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं दत्तावतारातील हे रूप म्हणजेच श्री दत्त महाराजांचं छोटंसं मंदिर या ठिकाणी महडच्या मुख्य मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय मनमोहक अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। दत्त मंदिरातून अगदी थोड्याच अंतरावरती मुख्य मंदिराच्या दिशेने जात असताना आपल्याला 9 ग्रहांची माहिती असणारा मस्त अगदी फोटोसहित तेथे माहिती मिळते। त्यापासून पुढे गेल्यानंतर मुख्य मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता अगदी सुंदर आणि मनमोहक स्वरूपात आपल्याला इथे पुतळ्याच्या रूपाने पाहायला मिळतात। तर मुख्य मंदिराच्या अगदी पाठीमागच्या साईडलाच हे छानसं दृश्य आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू पाहायला मिळतात। त्यानंतर मुख्य मंदिरातून आत गेल्यानंतर प्रथमतः भगवान महादेवाची पिंड आणि त्याच मंदिरामध्ये पार्वती माता हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। प्रथमतः त्यांचं दर्शन घेतल्यानंतर पुढे शेजारीच अगदी महडचा गणपती वरदविनायक याचं दर्शन सुद्धा आपल्याला घ्यायला मिळतं। तर हे आहे गणपती बाप्पाच्या बाजूलाच असणारं भगवान महादेवाची मंदिर।